ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुल या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव पूर्णाबाई असं होतं। 7वी पर्यंत शिक्षण घेतलेले महात्मा ज्योतिराव फुले शैक्षणिक जीवन संपल्यानंतर त्यांनी समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, समाजामध्ये असणाऱ्या चालीरीती, रूढी परंपरा आणि या चालीरीती रूढी परंपरावरती हल्ला करण्याचं काम, ज्या वाईट प्रथा आहेत त्या वाईट प्रथा दूर करण्याचं काम त्यांनी चालू केलं। शिक्षणाशिवाय व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून शैक्षणिक कार्य करत असताना पहिल्यांदा त्यांनी मुलींचं शिक्षण, मुलांच्या बरोबर मुलींनाही शिक्षणाचा अधिकार आहे आणि मुलींनी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी पुण्यातील भेडेवाड्यामध्ये 1848 मध्ये मुलींच्यासाठी शाळा चालू केली। शैक्षणिक कार्य करत असताना शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही आणि जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षण हे या ठिकाणी महत्वाचं साधन आहे हे फुल्यांनी जाणलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करत असताना ते म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। आणि म्हणून शिक्षण हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी माणसाच्या, समाजाच्या उन्नतीचं या ठिकाणी प्रमुख साधन आहे आणि याचाच या ठिकाणी विचार करून त्यांनी शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी चालू केली, शाळा चालू केली। परंतु त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं कार्य करत असताना ते कार्य हे लोकांनी, जे कर्मठ लोक होते त्या लोकांना त्या ठिकाणी संस्कार नव्हतं, त्यांना ते या ठिकाणी पचणारं नव्हतं आणि म्हणून त्यांच्यावरती बऱ्याच वेळेला चिकलफेक करण्याचा प्रयत्न केला, शेरी टाकण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्यांनी त्याला त्या ठिकाणी बाजूला करून आपलं जे कार्य आहे ते कार्य त्यांनी नितांतपणे त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाची अवस्था पाहत असताना आपल्या समाजाचं चित्रण त्यांनी अनेक वाङ्मयातून किंवा अनेक ग्रंथांतून केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांचं जर आपण नावं बघितली तर गुलामगिरी, त्याचबरोबर शेतकऱ्याचा असूर, त्यानंतर ब्राह्मणांचे कसब आणि सत्यार्थ म्हणजे सामाजिक सत्य, अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले। या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं काम केलं। छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पहिल्यांदा पोवाडा त्यांनी भाष्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लिहिला गेला आणि अशा पद्धतीचं कार्य करत असताना महात्मा ज्योतिराव फुले एक समाजामध्ये एक समाज सुधारणा घडवून आणणारे आधुनिक समाज सुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ज्या वेळेला हा महाराष्ट्र अगदी एखाद्या थंड गोळ्याप्रमाणे निश्चितपणे पडून राहिलेला होता आणि अशा या महाराष्ट्राला एक ऊब देण्याचं काम, उष्णता देण्याचं काम, एक विचाराची आणि आपल्या कर्तृत्वाची या ठिकाणी ऊब देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आणि समाजामध्ये एक वेगळी या ठिकाणी जी जुन्या पद्धती होत्या, जुन्या चालीरीती होत्या, रूढी परंपरा होत्या, त्या नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि अशा या समाज सुधारकांना जे 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजासमोर फक्त या ठिकाणी समाजाची तत्व ठेवली नाही, त्या तत्वांचा स्वतः अंगीकार केला आणि म्हणून बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त बोल घेऊन समाज सुधारक नव्हते तर ते कृतीशील समाज सुधारक होते। जे जी तत्व त्यांनी या समाजासमोर मांडली त्याच्यामध्ये समाजामध्ये बघा बऱ्याचशा काही गोष्टी अशा वाईट होत्या की परमेश्वराच्या बाबतीमध्ये ठराविक लोकांना त्या ठिकाणी भक्ती करण्याचा अधिकार होता, परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की परमेश्वराची भक्ती करत असताना कुठल्याही मध्यस्थाची त्या ठिकाणी गरज नाही। व्यक्तीचं श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्मावर अवलंबून नाही तर ते त्याच्या कर्मावर आणि त्याच्या गुणावर अवलंबून आहे आणि अशा पद्धतीचे विचार त्यांनी मांडले आणि समाजासमोर एक सुधारणेचा, महाराष्ट्राला ती समाज सुधारण्याची जी चळवळ
चालू झाली त्या सुधारणेच्या चळवळीला त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हातभार लावला आणि म्हणून त्याला अग्रही समाज सुधारक असेही म्हटलं जातं, आद्य समाज सुधारक असेही त्या ठिकाणी म्हटलं जातं. ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समोर दिसू लागले त्यावेळेला ब्रिटिशांचे अधिकारी ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला कॅनॉट नावाचे अधिकाऱ्यांसमोर हे या ठिकाणी भेटायला गेले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी त्यांच्या समोर मांडले. अशा पद्धतीने समाजातील सर्व प्रश्नांना त्या ठिकाणी स्पर्श करून समाजाची या ठिकाणी प्रगती करणं, समाजाला एक सुधारणेच्या चळवळीच्या माध्यमातून प्रगत करणं हाच विचार त्यांनी डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं. आणि अशा या महामानवाबद्दल आज आपण या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन करूया. त्यांच्या विचाराचा जो वारसा आहे, त्यांच्या कार्याचा जो वारसा आहे, तो विचारांचा वारसा आणि कार्याचा वारसा आपण स्वतः या ठिकाणी अंगीकारूया आणि महाराष्ट्रामध्ये एक नवक्रांती घडवण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की आईला तटाच्या पहिल्या तटाच्या घेऊन आणा भागा, आईला तटाच्या पहिल्या तटाच्या घेऊन आणा भागा, इतिहासाचं साक्ष असे असा महाराष्ट्र माझा, असा महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संजीवन.